नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। नमस्ते। महाराष्ट्रामध्ये बातम्या बघणार आहोत। थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे वीज कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली। कारण शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातले कर्मचारी आजपासून संपावर गेले। 3 कंपन्यांचे 83,000 कर्मचारी 72 तास संपावर असणार आहेत। सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आणि बेस्टचं महापालिकेतलं विलीनीकरण या सगळ्या मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत। प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी दुपारी महत्त्वाची बैठक होती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी लातूरमधल्या संकल्प मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार राहण्याचे आदेश दिलेत, तर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। लातूरमध्ये भाजपच्या 4 जिल्ह्यातून आलेल्या 4,500 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल विजय संकल्प मेळावा पार पडला। संकल्प मेळाव्यामध्ये अमित शहांनी सेनेवर केलेल्या वक्तव्यावर सेनेनं आता ट्विट करत उत्तर दिलंय। आला तंगावर तर घेऊ शिंगावर असं हे ट्विट आहे। युतीला तीव्र विरोध करणाऱ्या राणेंना भाजपनं जाहीरनामा समितीत स्थान दिलंय। दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेनेसोबत युती केली तर मी भाजपची साथ सोडेन असा इशारा याआधी राणेंनी दिलाय। तर भाजपच्या संकल्प समितीत समावेश झाल्यानंतर राणेंनी सावध भूमिका घेतली। मी आधी या प्रकरणी माहिती घेईन आणि नंतर उत्तर देईन असं ते म्हणाले। राज ठाकरेंनी रविवारी सकाळी शरद पवारांची भेट घेतली। मुंबईत या झालेल्या भेटीमध्ये बंद दारात तब्बल 2 तास चर्चा झाल्याचं कळतंय। ईशान्य मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या जागेसंदर्भात राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती कळतेय। अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आयोजित दिल्ली दौरा राज ठाकरेंनी काल रद्द केलेला आहे। राहुल गांधींसह अनेक नेत्यांना ते मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देणार होते। राज ठाकरेंनी काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका दिली। त्याआधी पुण्यातल्या थर्ड बेल एंटरटेनमेंटतर्फे आयोजित कलातीर्थ पुरस्कार सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते। यावेळी राज ठाकरेंनी मराठी नाटक निर्मात्यांना नवीन बदलानुसार बदलण्याचा सल्ला दिला। नाटकांमध्ये बदल झाले नाही तर मराठी नाटकंही बंद पडतील असंही राज ठाकरे म्हणाले। काँग्रेस राष्ट्रवादीची काल मुंबईत बैठक झाली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला ते स्वतःच हजर नव्हते, त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला। काँग्रेस पक्षात एका लोकसभा मतदारसंघावरून संघर्ष होऊ शकतो। दिवंगत गुरुदास कामत यांच्या लोकसभा मतदारसंघावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम त्यांच्यासह कृपाशंकर सिंग यांनी देखील दावा केलाय। नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होते। दुपारी 1 वाजता पंतप्रधानांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडेल। आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचंही सूप वाजेल। इंग्रजीतल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आता येणार नाहीत। निमंत्रण मागे घेणारं पत्रच त्यांना आयोजकांनी पाठवलंय। सहगल या अमराठी आहेत आणि त्यांना का बोलावलं यावरून काही जणांनी आक्षेपही घेतला होता। मेट्रो 2A, 2B आणि 7 साठी विद्युत आणि यांत्रिक प्रणालींशी संबंधित कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची शिफारस करण्याचा महत्त्वाचा निर्णय आता MMRDAनं घेतलेला आहे। अमित ठाकरेंनी काल शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं। एका क्रिकेट सामन्याचं उद्घाटन देखील काल त्यांनी केलं। पुण्यामध्ये लष्कर भरती सुरू असताना या भरतीसाठी आलेल्या तरुणांना कुठलीही सोय नसल्यानं रस्त्यावरच कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागली। फुटपाथ आणि जवळच्या बागेचा आसरा घेतल्याचं दृश्य कॅम्प परिसरात काल पाहायला मिळालं। उल्हासनगरमधली बातमी एका दुचाकीच्या डिकीतून रोकड चोरी करतानाची घटना आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून बघतोय। 4 लाखांची रोकड चोरण्यात आली आहे। हे 4ही आरोपी उच्चभ्रू घरातले असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। 4घांना अटक करण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती आहे आणि याविषयी प्रबोधन होणं गरजेचं आहे। कोर्टाचा निर्णय असल्यानं हेल्मेट परिधान करणं गरजेचं आहे, पण पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा अतिरेक करू नये असं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल व्यक्त केलंय। पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती कळतेय। मुंबईच्या गोरेगाव भागात काल सकाळी मीडिया क्षेत्रातल्या एका अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला। आदर्श मिश्रा
हे 10:30च्या सुमाराला त्रिमूर्ती इमारतीच्या गच्चीवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते आणि काही मिनिटातच ते गच्चीवरून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात होता का गूढ मृत्यू होता, त्यांची आत्महत्या होती का, हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. पिंपरीमधली बातमी. वडमुखवाडी इथल्या एका कुटुंबातल्या 5 जणांना विषबाधा झाली आहे. सकाळी उपीट खाल्ल्यानंतर चक्कर उलट्या येऊन त्यांना हा त्रास होत होता. 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बातमी. कोकणातली एरो मॉडेल शोचं रत्नागिरीत आयोजन करण्यात आलं होतं. 11 विमानांच्या मॉडेल्सची आकाशात झेपावून चित्तथरारक प्रात्यक्षिकं यावेळी साकारण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधत कष्टकरी कामगार पंचायत आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीनं शहरातल्या 100 महिलांना रिक्षांसाठीचे परवाने देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातली दृश्य आहेत. यमगे गावामध्ये पेट्रोलला पर्याय म्हणून वेगळी गाडी तयार करण्यात आली आहे. पंख्यापासून ऊर्जा तयार होऊन ही गाडी चालते. बातमी. नागपूरची भोसला मिलिटरी स्कूलच्या कस्तुरचंद पार्क इथे आयोजित 23व्या वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन तिथे करण्यात आलं होतं. इथल्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, एरो मॉडेलिंग शो, घोडेस्वारी, लेझिम, भालाफेक, बँड पथक यासह अनेक प्रात्यक्षिकं काल सादर केली. बातमी. रत्नागिरीतली उद्यम नगर भागातल्या आनंद क्षेत्रीय तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय. काल रात्री 10:30च्या सुमारास हा प्रकार घडलाय. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू ओढवलाय. नवीन केबल प्रणालीमध्ये जाण्यासाठी ट्रायनं केबल आणि डीटीएच ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे आणि तोपर्यंत हव्या त्या चॅनल्सची यादी घेऊन ग्राहकांकडून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केबल आणि डीटीएच चालकांची आता असणार आहे. जगातला दुसरा मोठा ऑनलाईन बाजार असणाऱ्या भारतात आता ई-वॉलेटचा वापर 8% वाढलाय. एक व्यक्ती सरासरी 3,000 रुपये डिजिटल पद्धतीद्वारे महिन्याला खर्च करत असल्याचं आढळून आलंय. केंद्र सरकार बनावट परवान्यांना आता लगाम घालण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना आधारशी लिंक करणं अनिवार्य करणार आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 8 आणि 9 म्हणजेच मंगळ आणि बुधवारी संप पुकारलाय. देशातल्या बँकांच्या व्यवहाराला त्यामुळे फटका बसेल. आधार योजनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदा झालाय. ज्याद्वारे मदत योजना राबवल्यानं पैशाची गळती कमी झाली आहे. त्यामुळे वाचलेल्या पैशातून आयुष्यमान भारतासारख्या 3 योजनांना निधी देता येऊ शकेल, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटलंय. सुरतमधला एक धक्कादायक अपघाताची बातमी आपण बघतोय. देवळाबाहेर दर्शन घेत असताना एका महिलेला ट्रकनं धडक दिली, पण ही महिला त्या ट्रकखाली आली, पण नशीब बलवत्तर म्हणून ही महिला वाचली आहे. भाजपतर्फे काल दिल्लीत समरसता खिचडी तयार करण्यात आली. रामलीला मैदानावर 3000 किलो खिचडी शिजवत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलितांशी संवाद साधण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता. विमानतळांप्रमाणेच आता रेल्वे स्थानकावरही कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची योजना रेल्वेनं आखली आहे. प्रवाशांना सुरक्षा तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गाड्यांच्या नियोजित वेळेआधी 15 ते 20 मिनिटं आधी स्थानकावर यावं लागेल. कॅट परीक्षेचा निकाल लागलेला आहे गेल्या वर्षीच्या, ज्यामध्ये निकालात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले. 11 टॉपर्सपैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. सिडनी कसोटीच्या 5व्या दिवशी पावसाचा खोळंबा कायम आहे. जिंकण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करणं गरजेचं आहे. 4थ्या दिवसाचा खेळही काल वाया गेला आणि त्यामुळे पाऊस जणू ऑस्ट्रेलियासाठी जीवनदान बनून आल्याचं म्हटलं जात आहे. अंदमान समुद्र आणि लगतच्या परिसरात घुंगावत असलेलं पाबुक हे चक्रीवादळ आता द्वीपसमूहाच्या दिशेनं सरकतंय आणि या पार्श्वभूमीवर केंद्रानं धोक्याचा केशरी रंगाचा इशारा जारी केलाय. शिमल्याच्या नरकंदामधली दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटतायत. कुलूमधल्या सोलंग व्हॅली परिसर बर्फानं आच्छादून गेलेला आहे. बर्फाची सगळीकडेच पांढरी चादर दिसायला मिळते आहे. जम्मूतली बातमी आहे. दोडा इथे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. परिसरात पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे. बातमी चीनची आहे. जोरदार थंडी तिथे देखील आहे. उत्तर चीन भागात सॉल्ट लेक तयार झालेला आहे. पर्यटक तिथे गर्दी करतायत. या सॉल्ट लेकमध्ये विविध आकाराचे क्रिस्टल्स तयार झालेत.
कोइंबतूरमध्ये विविध संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या हार्मनी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध संस्कृतीमधले पोशाख आणि त्यासोबत लोककलांचं या कार्यक्रमात दर्शन झालं. शिमल्यामध्ये ड्रग अवेअरनेस आणि स्त्रीभ्रूण हत्येच्या जनजागृतीसाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक जण यात सहभागी झाले. वादळाच्या तडाख्यामुळे कॅलिफोर्नियाचा पॅसिफिक कोस्ट हायवे बंद करण्यात आलेला आहे. पाऊस पडून गेला त्यामुळे कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर चिखलांचे थरावर थर जमा झाले. तर वाहनं अडकून पडली. जेरुसलेमची बातमी. ख्रिस्ती ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये ख्रिसमस निमित्तानं एका विशेष मासचं आयोजन करण्यात आलं होतं. इजिप्तमध्ये देखील ख्रिश्चन समुदायातर्फे कैरोच्या सेंट अँथनी चर्चमध्ये एका मासचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनच्या सेझी बेट आणि जितांग बेटावर चीननं 380 मीटरचे विजेचे खांब उभारलेले आहेत. त्या टॉवरची क्षमता 500 किलोवॅट इतकी आहे. 2 टॉवर उभारून आपण 14 विश्वविक्रम केल्याचा दावा चीननं केलाय. अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायद अल न्यान पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. पाकिस्ताननं रेड कार्पेटनं त्यांचं स्वागत केलंय. इम्रान खान जे पंतप्रधान आहेत त्यांनी स्वतः गाडी चालवत त्यांना त्यांच्या निवासस्थानी नेलं. ग्रीसमधल्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन कोलमडलेलं आहे. थंडीच्या लाटेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. दळणवळण यंत्रणाही बंद पडली आहे. ऑस्ट्रियामध्ये हिमकडे कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. माउंट टिजन जवळच्या भागात हिमकडा कोसळून एका 20 वर्षाच्या मुलाचा मृत्यू ओढवला. चीनच्या शांक्सी प्रांतामध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे निसर्ग सौंदर्य अधिक खुलून दिसते. ठिकठिकाणी पांढरा शुभ्र बर्फ आणि गोठलेली नदी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. उत्तर चीनच्या हार्बिन शहरात सुंदर अशी आईस सिटी उभारण्यात आलेली आहे. पर्यटकांमध्ये त्याचं प्रचंड आकर्षण आहे. 2018 मध्ये 7.25 कोटी पर्यटक इथे येऊन गेलेत. 12,000 कोटींचा निधी इथल्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे लाभलाय.